पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. काय होतं? तुला पाणी हवंय का? गाईज गाईज ऐका ना, ऐका, आज आपण ओपन स्पेस मध्ये रिहर्सल करूया. हा नाही म्हणजे एक वेगळा मूड बनेल आणि मजा सुद्धा येईल. बोला, काय म्हणता? बघताय काय? अरे पण गरज काय आहे? आणि आपण नेहमी इथेच रिहर्सल करतो. एक्झॅक्टली, मी म्हणूनच तर म्हणतोय आज काहीतरी एक्साइटिंग करूया ना. हे बघा, आपली कॉन्सर्ट जी आहे ती ओपन स्पेस मध्ये होणार आहे. त्यामुळे आपण रिहर्सल सुद्धा ओपन स्पेस मध्ये केली तर आपला परफॉर्मन्स कसा होणार आहे त्याचा अंदाज येईल आणि काय अडचणी येऊ शकतात हे सुद्धा कळेल आणि त्याचे सोल्युशन आपण लगेच काढू शकतो. ग्रेट, अमेझिंग आयडिया. या अशोक, आपला स्पॉट सुपर्ब मॅन, सुपर्ब. काय अंकल? ए भारी आहे, मस्त आहे, जाऊया ना. आणि बाहेर रिहर्सल केल्यानंतर खूप भूक लागेल ना आणि मग आपल्याला खूप काही खाता येईल. वीणा, चालेल ना? एक मिनिट, चालेल ना म्हणजे? अरे चालायलाच पाहिजे. द क्वेश्चन इज इनकॉन्ट्रोवर्टिबल. या छान आहे काय आता? ते इंटो कॉन्टो. ओके, लेट्स सी. चला चला निघूया, चला 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 चला. प्रवास, निघूया. निघूया. हे बाळा, आधी आपण निघूया, मग प्रभास निघूया. मी प्रभासला आणि तुला मी गाडीत पुढे बसवणार आणि खाऊ सुद्धा देणार आणि गाडीतून हात बाहेर नाही काढायचा. हा बाप्पा, कान कापतो. बुवा येईल, बुवा. बायको, सासरे बुवा, अरे हाय का कोणी घरी? बायको. ईशा, तुला काय लाज लज्जा आहे का रे? मोकाट सोडलेल्या गुरांसारखं घरात घुसवायचंय. मामे सासूबाई, आपली एंट्री अशीच असते. उगाच नाही म्हणत आपल्याला. गावच्या दारी किशा दादाच भारी. ठीक आहे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बायको कुठं आपली? तिला पण तिळगुळ देतो, तिचं तोंड गोड करतो. बायको, ए बायको. हे असं बायकोच्या नावाने बोंबा मारल्यावर ती काय प्रसन्न होऊन प्रकट होणार नाहीये देवीसारखी. घरात नाहीये ती. घरात नाही? नाही. कुठे गेली सणासुदीची? गाण्याचा रियाज करायला गेलीये. रियाज? हो, कुठं? नाशिकला. म्हणजे त्या पाहुण्याकडे? हो आणि राग्याने जाऊ दिलं तिला? हो. ते पोरग इतकं धडधडीत खोटं वागलं, इतका तमाशा झाला, तरी आपल्या सासरे बुवानं बायकोला त्याच्याकडे जाऊ दिलं. आज त्याचा बंदोबस्तच करतो. नाही जर त्याच्यावर खरी खुरी संक्रांत आणली तर नाव नाही सांगणार, किशार रांगडे पाटील. आपल्या बायकोवर डोळा ठेवतो काय? आज त्याला जित्ता नाही सोडणार, त्याचा मुर्दाच पाडतो. किशा, किशा,
अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, वीणाचा आणि त्या बँडवाला प्रभासचा काहीही संबंध नाहीये एकमेकांशी. आणि प्रभासचा काही डोळा वगैरे नाहीये वीणावर. मग तो हातपाय धुवून मागे का लागला माझ्या बायकोच्या? अरे प्रभासचा एक कार्यक्रम आहे आणि त्यात वीणा गाणार आहे. कार्यक्रम नाही, कार्यक्रम बिरेक्रम काय नाही. कार्यक्रम मी करणार त्याचा आता कायमचा. अरे तसं काही नाहीये रे. अरे प्रभासचं लग्न वीणाशी नाही, उर्मिशी होणार आहे. काल रात्री पडलेलं स्वप्न आता सांगू राहिले काय तुम्ही मला? अरे मी खरंच सांगतेय रे, ते दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतात. अच्छा, असं मॅटर आहे का? हा. वाह मामे सासूबाई, तुम्ही मला एकदम गोड बातमी दिली. तुम्हाला मी यासाठी मोठी पार्टी देईन. पण सध्या या तिळगुळावरच समाधान मानून घ्या आणि अशाच गोड गोड बातम्या देत राहा. येऊ का? या. थँक्यू बरं का. हे थांब ना, उतरती थांब. आरामात काका, सावकाश आरामात. ना. पडशी. मग अरे यार, काय कमाल जागा ही. अरे आफ्टर ऑल चॉईस कोणाचा आहे? रिअली? हा, आय मीन आपलाच आहे. बेटर. अय्या, केवढी मस्त जागा आहे. मस्त वारं पण सुटलंय. प्रभासला आणि मला रोज इथे येता आलं तर केवढी मज्जा येईल. या, एवढं छान वातावरण आहे, एवढी चांगली जागा आहे. एक सेल्फी तो बनताय. प्रभास, अरे फोटो काढूया एक, ये ना. जा ना, जा रे. उर्मी, ऐक ना, आपण बराच वेळ आहोत इथे. थोड्या वेळाने काढूया ना. बघा नक्की. बस का? ऑफकोर्स, थोड्या वेळाने. फोटो तो बनता है यार, कम ऑन यार. हो, फोटो तर पाहिजे. हा, जा तू काढ. हाय. अरे हाय. वेलकम वेलकम. ये. बाप रे. Welcome. केअरफुल केअरफुल केअरफुल. ओके. हॅपी मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांत टू यू टू. पतंग वगैरे. कलर बघ किती. बाप रे. हे मी आणलंय हा सगळं दादू. थँक यू माय स्वीट लिटिल सिस्टर. वेलकम. ओळख करून दे ना माझी. हाय, मी मिहिका. हाय हाय, मी उर्मी, प्रभासची खास मैत्रीण. खास मैत्रीण का? खूप खास. आणि ती माझी बहीण वीणाताई. व्हेरी नाईस टू मीट यू. नमस्कार. प्रभास, हे सगळं तू आणायला सांगितलंस हिला? येस अंकल, मीच आणायला सांगितलं. पण आपण रिहर्सलला आलो ना. वीणा, हो आपण रिहर्सल करणार आहोत. पण आज काय मला सांग, आज मकर संक्रांत आहे की नाही? अरे मग सेलिब्रेट नको करायला? आणि तसंही आपण आपली संस्कृती, आपलं कल्चर जपणं खूप महत्वाचं आहे ना? वाव प्रभास, सुपर आयडिया. आय लाईक इट. तुम्ही पण घ्या ना ये, एक ये, ये, पतंग. विकी. मला हा बरं, मला हा आवडलाय. पण हा पण बरं, मला याची पतंग उडवतो. प्लीज. एक मिनिट. प्रभास, एक काम कर, हा घे, हा घे तुला. ही घे आणि लवकर चल घे. ठीक आहे. ग्रीन पण घेतो ना मी. चला या, ये लवकर ये. मला पण पतंग उडवायची आहे. कोणती सगळ्यात चांगली उडते, अशी उंच एकदम? हा, एक काम करते, मी फोनवर चेक करते आणि मग ठरवते. हा, हीच. मी सुद्धा हीच घेणार होते. आवडता रंग आहे ना माझा, लाल. सोड.
पतंग आहे, आवडला म्हणून खेचायला प्रभास नाही. बाय द वे, एक महत्वाचा सल्ला देतो. काय आहे नाव तुझं? उर्मी. रिअली? एनिवे, महत्वाचा सल्ला हा आहे की प्रभासच्या बाबतीत पण अशीच वागलीस ना तर हेच होईल. फ्री की एडवाइस है, लेनी है तो ले लो. जा जा. काय? जायचंय ना, जा. हे पकडा तुम्ही. चिका, वीणा, काय करताय तुम्ही? चला चला पतंग उडवायला. सगळे वाट बघतोय आम्ही तुमची. नाही नाही नको, आज नको. आज नाही तर मग कधी उडवायचं? आज संक्रांत आहे ना, मग आजच उडवणार ना. चला बरं. प्रभास ऐक ना, तू मला शिकव ना पतंग उडवायला. मला ना येतच नाही काही. अरे तू शिकवलंस तर खूप छान जमेल मला. अरे त्याचं काय असतं माहितीये का, जो शिकवतो ना त्याच्यावर सुद्धा खूप काही अवलंबून असतं. माहितीये का तुला? तुला पतंग उडवायला शिकायचंय ना? वेट. अजय, हा, जरा काम आहे, ये. मी बघतो अंकल, मी बघतो. नाही नको, त्याला का? वेट, कळेल, सगळं कळेल. अजय, हे बघ, हा अजय तुला माहितीच आहे. तर हा मुलगा काय पतंग उडवतो. हा, कमाल कमाल पतंग उडवतो. तुला माहितीये, अंकलला पण याने शिकवलं पतंग उडवायला. अंकल, हो की नाही? हो 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 हो. हा तुला शिकवेल. मस्त मस्त शिकवेल तो. म्हणजे मांजा कसा धरायचा, त्यानंतर एका झटक्यात पतंग कशी उचलायची, आणि मग हळूहळू मांजा सोडत पतंग कशी उडवायची. आणि तुला माहितीये, फिरकी ना एका हातात धरतो तो. काय रे अजय, बरोबर ना? हा अजय, तू सिखायगा ना इसको? हा, पतंग कसा उडवायचा ते मी शिकवतो, मग ढील द्यायला तुला प्रभास शिकवेल. अंकल, हो 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 हो. ए अंकल, समजा अजयनी नाही शिकवलं ना तर तू शिकवशील ना? अरे म्हणजे काय, मी शिकवणार ना. ये मुली ये, तुला सुद्धा शिकवतो पतंग. ये बाळा, जा जा जा. ये बाळा ये. जा जा ना. जा, पतंग शिकायचंय की नाही उडवायला. जा. अगं गो गो. कोण आलं असं धावत, बाल आलं धावत. येणार आहात तुम्ही? आजे छोट छोट आ जाएंगे. स्माइल छान आहे रे तिची. ए काय कुठे काय म्हटलं? छान आहे स्माइल तिची. मिकी, ऐक ना, तुला जसं वाटतं ना तसं अजिबात काही नाही. सो प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. अरे पण मी काहीच नाही बोलले, तुझं स्वतःच सगळं. हा पण दादू, मला एक गोष्ट मान्य करायलाच पाहिजे. काय? वीणा गोड आहे रे खूप. मिकी, ऐक ना, तू म्हणायचास ना की तुला तिच्या आवाजाचा चेहरा आवडतो. असं नाहीये, तिचा चेहरा सुद्धा आवडण्यासारखाच आहे. मला खूप आवडली ती. परफेक्ट एकदम तुझ्यासाठी. मिकी बस. गंमत केली लगेच मिकी. हा, बेटर. पण ती अशी वेगळी का बसली रे? शिष्ट आहे का? नाही, शिष्ट वगैरे नाहीये ती. मला वाटलं शिष्ट आहे. नाही, मला वाटलं शिष्ट आहे अशी वेगळी बसली. नाहीये म्हणलं ना. पण सांग ना, अशी वेगळी का बसली ती? तू केलंस की काय? काय केलंस? ए मिकी, मी कशाला काय बोलू तिला? गॅरंटी आहे मला तूच काहीतरी केलंस तिला. बोल, काय बोललास? तू मला आत्ता ओळखतेस मिकी? ओळखते म्हणूनच बोलतीये. ऍक्च्युली तू करेक्ट ओळखतेस मला. मी थोडीशी खेचली, एकदम थोडीशी. थोडीशी की जास्त खेचलीस? माझी खेचतोस तशी. नाही नाही, तुझी जेवढी खेचतो ना तेवढी मी कुणाचीच खेचत नाही. टाळी नको देऊस मग यावर. मिकी, मला काय वाटतं माहिती का, म्हणजे काय ना, तिला असं पतंग उडवणं वगैरे पटत नसेल कदाचित. कारण आम्ही रिहर्सल करायला आलो होतो ना, आणि रिहर्सल सोडून आपण असे खेळ का खेळतोय असं तिला वाटत असेल. मोकळ्या वातावरणाची सवय नाहीये तिला अजून. तू लाव ना सवय.
खूप बोलतेस ना तू मिकी. तिच्याशी जाऊन बोलू. ओके मिकी कशाला कशाला काही गरज मग नाही. तू बोल जा. मिकी जाऊ दे ना. मी जाते. ओके मिकी चल 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 तू पण चल. वीणा मस्त आहे ना वातावरण. फ्रेश वाटतं अशा मोकळ्या वातावरणात है ना. मला रियाज करू द्याल प्लीज. अगं तू रियाज कर, माझं काहीच म्हणणं नाहीये, पण अशा या मोकळ्या वातावरणात ना मोकळेपणाने गा, बेधुंद होऊन गा. पतंग कशी आकाशात बेफिकीरपणे उडत असते तशी बेफिकीर होऊन गा. इनफॅक्ट मी तर तुला म्हणेन की हसत खेळत पतंग उडवत उडवत गा, वातावरणाची मजा घेत गा. नाही प्रभास, खरं तर गाण्याला ना एक शिस्त असते आणि आपण कोणतीही गोष्ट करताना तल्लीन व्हायचं असतं, समरस व्हायचं असतं. असं जर 10 जागी लक्ष केलं तर कसं होणार आहे. आणि मला नाही असं गाता येत. असं गाणं शक्यच नाहीये. ओके अजय, अंकल, काका, गाइस, कम 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 या. पतंगे पळा. पतंगे दिल पतंगे पतंगे. तू ही पतंग मी ही पतंग, दोघे नाड फिरू. चिंता नको परवा नको, दोघे नाड फिरू. बेखयाली वाढलेली यमुनाची असते ना, यावराशी ठेवलेली बात वेडी असते ना. रात तो चांदती, गीत तो आवाजती. रात तो चांदती, गीत तो आवाजती. तू ही पतंग मी ही पतंग, दोघे उन्हाळ फिरू. चिंता नको परवा नको, दोघे उन्हाळ फिरू. तो ही पतंग, तो ही पतंग, तो ही पतंग, तो ही पतंग. कधी खरे खोटे वाटे, कधी वेडे मन हे, कधी उलटे सुलटे थोडे, कधी वेडे मन हे. प्रीत वाढते ओढ लागते, प्रेम दाटते मनमनी. प्रीत वाढते ओढ लागते, प्रेम दाटते मनमनी. तू ही पतंग मी ही पतंग, दोघे उन्हाळ फिरू. चिंता नको परवा नको, दोघे उन्हाळ फिरू. हवी हवीशी जिंदगी वाटते प्रेम.